नमस्कार प्रेक्षकांनो, अबोली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे अंकुश आणि अबोली या दोघांनी एक प्लॅन तयार केलेला असतो आणि त्या दोघांच्या ट्रॅपमध्ये इथे दीपशिका मॅडम आता अलगदपणे अडकलेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांच्या समोर खरा खुनी, खरा वाघ आलेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता स्वराज पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो आता त्याच्या प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरतो। अंकुश स्वराजच्या पायावरती गोळी मारत त्याला जेलमध्ये टाकतो आणि त्यामुळे इथे आता दीपशिका आणि स्वराज या दोघांचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो। तो कशा पद्धतीने आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं की दीपशिकाने शिवांगीला अरेस्ट केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हीच खरी वाघ आहे। त्यामुळे इथे सगळ्यांना आता शिवांगी गुन्हेगार वाटत असते, पण त्याचबरोबर इथे आता अबोलीला असं वाटत असतं की नाही, शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे, खरी गुन्हेगार कोणीतरी दुसरीच मुलगी आहे। पण इथे वाघाचे जे काही सॅम्पल सापडलेले असतात, वाघाच्या मास्कमध्ये ते मुलीचे सॅम्पल असतात, हे सुद्धा आता निदर्शनास आलेलं असतं। त्यामुळे वाघ कुणीतरी मुलगीच आहे हे सगळ्यांना कळलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अंकुशने स्वराजला रंगेहात पकडलेलं असतं। तर इथे पिवळ्या कोटातला माणूस आणि तो सुद्धा सिरियल किलर आहे आणि म्हणूनच आता इथे जेव्हा पिवळ्या कोटातल्या माणसाला पकडलं तेव्हा तो स्वराज आहे हे सुद्धा सगळ्यांना कळलेलं असतं। त्यामुळे इथे स्वराजला 4-5 फटके दिल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केलेला असतो। तो म्हणालेला असतो की मीच सिरियल किलर आहे, मीच आहे मास्कमॅन, कारण त्याच्या घरी आता मृत मुलींचे फोटो सापडलेले असतात आणि त्याचबरोबर वाघाच्या कपड्यांचा तिथे जो काही पुतळा असतो तो सुद्धा त्याच्या घरी सापडलेला असतो। पण इथे आता त्याला गुन्हेगार म्हणून जरी अरेस्ट केलं असलं तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी अबोलीला वाटत असतं की नाही, हा पण गुन्हेगार नाही आहे। पण त्याने आपल्या तोंडानेच गुन्हा कबूल केल्यानंतर अबोलीसुद्धा काहीच बोलत नाही। त्यानंतर इथे आता रागू असते, तिला असं वाटत असतं की नाही, स्वराज हा गुन्हेगार नाही आहे, त्याला या प्रकरणामध्ये फसवलं जातं आहे आणि त्यामुळेच तिने प्लॅन केलेला असतो की काही करून ज्या वेळेला कोर्टामध्ये स्वराजला घेऊन येतील त्यावेळेला तिथून त्याला पळवून लावायचं आणि तेव्हाच इथे क्रिश आणि राघू यांचा डिवोर्ससुद्धा होणार असतो, कारण त्यांचा डिवोर्स कोर्टामध्ये फाईल करण्यात आलेला असतो। फक्त त्या दोघांच्या सह्या झाल्यानंतर ते कायमचे कायदेशीररित्या वेगळे होणार असतात। त्यामुळे राघूसुद्धा कोर्टामध्ये क्रिशबरोबर जाणारच असते। तेव्हा इथे कोर्टामध्ये जेव्हा केस असते तेव्हा इकडे आता अंकुश, अबोली, दीपशिका स्वराजला घेऊन सुद्धा गेलेले असतात। तर इकडे राघू आणि क्रिश दोघेजण कोर्टामध्ये आलेले असतात, कारण त्यांना आता इथे एकमेकांबरोबर डिवोर्स घ्यायचा असतो। तेव्हा दीपशिका ही जर मोबाईलमध्ये लक्ष असतं आणि तिथे स्वराज आता पळून जाण्याच्या तयारीमध्ये असतो। त्याचबरोबर इथे राघू क्रिशबरोबर आलेले असते आणि दोघांनी आता कोर्टामध्ये जाऊन साईन केलेले असतात। त्यांचा डिवोर्स कायदेशीररित्या झालेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता एका बाजूला येऊन राघू उभी राहिलेली असते आणि ती स्वराजला खुणावते आणि म्हणते की इथून पळून जा। तेव्हा इथे स्वराजसुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून आता जोरात पळून जातो। तेव्हा दीपशिकाचं लक्ष मोबाईलमध्ये असतं, तिचं लक्ष गेल्यानंतर ती जोरात अंकुशला आवाज देते। ती म्हणते, अंकुश सर लवकर बघा तिकडे, स्वराज पळून गेलेला आहे। तेव्हा इथे अंकुशचं लक्ष जातं आणि अंकुश जोरात त्याच्या मागे आता धावत पळत जात असतो। तेवढ्यातच तिथे राघू येते आणि अंकुशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते। ती म्हणते की अंकुश दादा नको जाऊस, तू प्लीज दादा नको जाऊस, त्याला जाऊ दे, त्याने काहीसुद्धा केलेलं नाही आहे। पण इथे अंकुश म्हणतो की सावंत मॅडम इकडे या, राघूला पकडा आणि अंकुश आता स्वराजच्या मागे धावत पळत जातो। इथे स्वराज आता खूपच जोरात पळत असतो, दीपशिकाला सुद्धा तो सापडत नाही। मात्र इथे अंकुश आता आपली शक्कल लढवून तो आता इथे चोर रस्त्याने धावत पळत स्वराजचा पाठलाग करत असतो आणि त्यानंतरला इथे आता अंकुश स्वराजच्या पायावरती गोळी मारतो। त्यामुळे इथे आता स्वराज जागेवरती खाली पडतो। त्यानंतर अंकुश त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि त्याच्या पायावरती मलमपट्टी करून त्याला पुन्हा एकदा अरेस्ट करून ठेवलेलं असतं। त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये जेव्हा तारीख असते त्यावेळेला इथे आता जे काही अबोलीला शिवांगीने सांगितलेलं असतं की एक मुलगा आला
आणि तो मला बोलावून गेला होता, पण कोर्टामध्ये ती म्हणते की तो मुलगा तिला बोलवायला आलाच नव्हता. तेव्हा इकडे अबोलीला राग आलेला असतो. अबोली म्हणते की मी आत्ताच्या आत्ता तुझी केस सोडते. शिवांगी, तू माझ्याबरोबर खोटं बोलली आहेस. मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. मी केस लढते पण सत्याच्या बाजूने, आणि जर आता तू माझ्याशी खोटं बोलली आहेस तर आत्ताच्या आता मी तुझी ही केस सोडते. आणि अबोलीने इथे आता शिवांगीची केस सोडलेली असते आणि दीपशिखाने ते बघितलेलं असतं. दीपशिखाला खूप आनंद होतो, कारण तिला असं वाटत असतं की आता शिवांगी हीच खरी इथे वाघ आहे हे आता सगळ्यांना कळलेलं आहे आणि तिलाच आता शिक्षा होणार. त्यामुळे इथे आता दीपशिखाने स्वराजला पकडून आणल्यानंतर इथे दीपशिखा स्वराजला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, पळून जाण्याचा विचार पुन्हा इथे करायचा नाही. आणि एक गोष्ट तुला सांगते, या प्रकरणामध्ये तू शिवांगीचं नाव घेतलेस ना, तू म्हणालेस ना की तिचं नाव घेणार म्हणून. मग आता शिवांगीला या प्रकरणामध्ये फसवायचं, कळलं तुला? माझं नाव कुठेही घ्यायचं नाही की मी तुला हे सगळं करायला सांगितलंय. तू म्हणालेस ना की शिवांगी आणि तू दोघांनी मिळून या मुलींचे खून केलेत म्हणून. मग आता शेवटपर्यंत तिचंच नाव घ्यायचं, कळलं का तुला? आणि जर असं नाही केलंस ना तर अंकुश सरांनी तुला कमीच मार दिलाय, मी तुला जास्त मार देईन. आणि या प्रकरणामध्ये माझं नाव कुठेच घ्यायचं नाही, कळलं का तुला? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, इकडे आता दीपशिखाने स्वराजला जी धमकी दिलेली असते ते सगळं आता CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. कारण इथे पोलीस स्टेशनमध्ये अबोलीने खूपच हुशारीने CCTV कॅमेरे लावलेले असतात. शिवांगीला जिथे अरेस्ट करून ठेवलेलं असतं त्या कस्टडीमध्ये सुद्धा तिने कोपऱ्यामध्ये एक CCTV कॅमेरा लावलेला असतो, एक छोटा मॅक्रो कॅमेरा. आणि त्याचबरोबर इथे ज्या ठिकाणी चौकशी होत असते तिथे सुद्धा कॅमेरा असतो. तर आता दीपशिखाने स्वराजला धमकी दिलेली असते की तू शेवटपर्यंत त्या शिवांगीचं नाव घ्यायचंच. त्यानंतरला जेव्हा इथे स्वराजला त्या कस्टडीमध्ये आणलेलं असतं तेव्हा इथे शिवांगी त्याला विचारते की तू माझं नाव का घेतलंस? आपण दोघांनी खून केलेत असं का म्हणालास? मी तर तुला कधी बघितलेलं सुद्धा नाही आहे, मी पहिल्यांदा तुला इथे बघते, मग तू का म्हणालास की मी तुला सामील होते म्हणून? तेव्हा इकडे स्वराज म्हणतो, कारण तो मार मला सहन होत नव्हता. मी जर हा गुन्हा कबूल केला नसता तर त्या लोकांनी मला ठार मारलं असतं. तेव्हा शिवांगी म्हणते, पण तुलासुद्धा कोर्टामध्ये शिक्षा होईलच ना? तेव्हा इकडे तिला स्वराज म्हणतो की कोर्टामध्ये गेल्यानंतर मी सांगेन की या लोकांनी मला मारून मारून जबरदस्तीने माझ्या तोंडून हे वधवून घेतलेलं आहे, पण मी या सगळ्यामध्ये सामील नाहीच आहे. मी खरा सिरियल किलर नाहीच आहे. मी इथे माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी, माझ्या रागूला मिळवण्यासाठी फक्त तिथे गेलो होतो हे मी त्या लोकांना सांगेन. आणि याच लोकांना या प्रकरणामध्ये अडकवतो की नाही बघच तू, की या लोकांनी मला मारलं कारण माझ्या तोंडून यांना हे सगळं वधवून घ्यायचं होतं, पण मी लोकांना मारलेलं नाही आहे, मुलींना मारलेलं नाही आहे, हे मी सांगणार आहे. तेव्हा इथे आता अबोलीला खरं काय ते जाणून घ्यायचं असतं की इथे शिवांगी जे बोलते ते खरं आहे, की दीपशिखा जे बोलते ते खरं आहे, की स्वराज जे बोलतोय ते खरं आहे. पण प्रेक्षकांनो, स्वराजने सुद्धा या प्रकरणामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी आता शिवांगीचं नाव पुढे केलेलं असतं. शिवांगीची काही चुकी नसताना त्याने सांगितलेलं असतं की शिवांगी आणि आम्ही दोघांनी मिळून हे खून केलेत. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तो म्हणणार असतो की या लोकांनी माझ्या तोंडून असं वधवून घेतले. त्यामुळे इथे आता प्रेक्षकांनो अबोलीला शोधून काढायचं असतं की नक्की या पोलीस स्टेशनमध्ये चाललंय काय. तेव्हा इथे आता स्वराजला शिवांगीने सांगितलेलं असतं की मी असं काही केलेलं नाही आहे. तर दीपशिखा स्वराजला धमकी देते आणि म्हणते की आता शेवटपर्यंत शिवांगीला या प्रकरणामध्ये अडकवायचं, तिच्याबरोबरच तू हा गुन्हा केलायस असं सांगायचं, आणि मी तुला असं बोलायला सांगितले किंवा तुला धमकी दिली हे कुणाला सांगायचं नाही. हे सगळं आता CCTV कॅमेऱ्यामध्ये आता रेकॉर्ड झालेलं असतं. आणि हा सगळा ट्रॅप असतो अबोली आणि अंकुशचा. त्यांना हे सगळं आता शोधून काढायचं असं सत्य की नक्की या सगळ्यामध्ये सामील कोण आहे. कारण शिवांगी ही खरी आहे. अबोलीला माहिती असतं की ती आता भांबावली आहे म्हणून वाटेल तसं बोलते, पण ती खरी गुन्हेगार नाही आहे. त्यानंतरला स्वराज गुन्हेगार आहे की नाही ते तिला शोधून काढायचं असतं. पण मात्र इथे मोरक्या कोण आहे तर ती असते दीपशिखा. दीपशिखा या केसला एक वेगळं वळण देत असते. ती स्वराजला मुद्दामून धमकी देऊन सांगते की शिवांगीला या प्रकरणामध्ये फसव, तीच वाघ आहे असं सगळ्यांना सांग.
पण इथे आता जेव्हा तो व्हिडिओ अंकुश आणि अबोली दोघेजण बघतात तेव्हा अबोली म्हणत असते की सर, ही दीपशिका स्वराजला खोटं बोलायला का सांगते आणि इथे स्वराजसुद्धा शिवांगीलाच या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न का करतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे सर. मी तुम्हाला म्हणाले होते ना की शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे. जर ती गुन्हेगार आहे हे जर दीपशिकाला माहिती आहे तर ती स्वराजला धमकी देऊन का सांगते की शेवटपर्यंत शिवांगी गुन्हेगार आहे, ती खरी वाघ आहे असंच म्हणून. तेव्हा इकडे अंकुशच्या सुद्धा लक्षात येतं की नक्कीच काहीतरी इथे आता गडबड आहे. ही आता दीपशिका कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते, दीपशिका खरी गुन्हेगार तर नाही आहे ना, असा संशय आता अबोलीला आलेला असतो. अबोली म्हणत असते की सर, तुम्ही गेल्यापासून इन्चार्ज म्हणून दीपशिकाची निवड झाली होती, पण कधीच तिने या केसकडे सिरियसली बघितलेलं नाही आहे. उलट मी गुन्हेगारांना पकडायचं बोलले तर तिने मलाच धमकी दिली होती की तुला जेलमध्ये टाकेन म्हणून. तेव्हा मला सगळ्यात जास्त संशय तर या दीपशिकावरती आहे की खरी गुन्हेगार ही तर नाही आहे ना. आणि सर, जरी ही खरी गुन्हेगार जरी नसली ना सर, तरीसुद्धा नक्कीच ही खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करते, हे मात्र नक्की. तेव्हा इकडे आता मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्डिंग झालेलं असतं ते अबोलीने सेव्ह करून ठेवलेलं असतं, कारण तिला आता जाणून घ्यायचं असतं की नक्की या पोलीस स्टेशनमध्ये चाललं आहे काय. दीपशिका येते, शिवांगीला धमकी देऊन जाते, स्वराजला धमकी देऊन जाते आणि ती मात्र नामान निराळीच राहते. त्यामुळे इथे आता अंकुश अबोलीने जो ट्रॅप तयार केलेला असतो त्याच्यामध्ये दीपशिका अडकलेली असते. दीपशिकाचा खोटारडेपणा सगळ्यांना कळलेला असतो. ती धमकी देऊन लोकांकडून खोटं वधवून घेते हे सुद्धा अबोलीला कळलेलं असतं. तेव्हा इथे अंकुश आणि अबोली दोघेजण एकत्र येत आता दीपशिकाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार असतात. ती कुठल्या गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करते याचा अबोली आणि अंकुश दोघेजण शोध घेतात. नाहीतर या प्रकरणामध्ये दीपशिकाच खरी गुन्हेगार नाही आहे ना, असा सुद्धा संशय इथे अबोली अंकुशला आता आलेला असतो आणि त्यामुळे इथे अंकुश अबोलीची पूर्णपणे मदत करत असतो. आणि आता लवकरच खरा गुन्हेगार कोण हे आता दीपशिकाला हाताशी धरूनच इथे अंकुश आणि अबोली दोघेजण शोधून काढणार असतात. एकतर आता खरा गुन्हेगार कोण आहे ते तरी सांग, नाहीतर तूच खरी गुन्हेगार नाही आहेस ना, हे सुद्धा अंकुश आता दीपशिकाकडून वधवून घेणार असतो. तर येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. अबोली आणि अंकुश दोघेजण खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणार आहेत. आणि अबोली जे काही बोललेले असते शिवांगीला की मी तुझी केस सोडते म्हणून, हे फक्त नाटकाचा भाग होतं. इथे दीपशिकाला आता इथे तिला थोडं डिस्ट्रॅक्ट करायचं असतं, म्हणून तिने हे शब्द शिवांगीला बोललेले असते की मी तुझी केस सोडते म्हणून. पण तिने शिवांगीची केस सोडलेली नसते, फक्त खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी ती शिवांगीला खोटं बोललेली असते. तो सगळा नाटकाचा भाग असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश अबोलीने आता संशयित म्हणून दीपशिकाला आता आपल्या नजरेखाली ठेवलेलं असतं. तिला या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी हा सगळा नाटक त्यांनी रचलेला असतो. आणि त्या ट्रॅपमध्ये त्यांच्या इथे आता दीपशिका चांगल्या पद्धतीनेच अडकलेली असते आणि संशयित म्हणून अंकुश अबोली तिच्याकडे आता बघत असतात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.